व्हेजिटेरियन फूड तर त्याच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ आहात तर तुम्हाला काय वाटतं? स्पिरुलिना हे असं फूड प्रोडक्ट आहे, अन्नपदार्थ आहे जो भविष्यामध्ये जगाची भूक भागवू शकेल, म्हणून त्याला सुपरफूडचा दर्जा देण्यात आला. आपल्याला एका वेळेच्या जेवणातून जेवढं न्यूट्रिशन मिळतं तेवढंच न्यूट्रिशन आपल्याला फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनामधून मिळतं. म्हणजे अंड्याला तो पर्याय होऊ शकतो का? हां, आता कसं आहे, काशीनाथ नाईक म्हणून तिथे कोच आहेत जे स्वतः 2010च्या कॉमनवेल्थ गेमचे मेडलिस्ट आहेत आणि त्यानंतर ते नीरज चोप्राचे कोच होते. त्यांना हे स्पिरुलिना देत आहेत. हे स्पिरुलिनापासून बनवलेले हिरवे लाडू, हे लाडू आहेत. एक लाडू खाल्ला की तुमची एका वेळच्या जेवणाची पूर्ण गरज न्यूट्रिशनची ही पूर्ण होते. म्हणजे 1 ग्रॅम घेतलं तर थकवा वाटणं वगैरे पूर्णपणे बंद होतं. फटीग अजिबात येत नाही. कधी घ्यायचं 1 ग्रॅम? त्यामुळे सकाळी जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या, रात्री जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या. अगदी 80 नंतरच्या लोकांनी पण घेतलं तर चालेल का? माझी स्वतःची आजी 86 वर्षाची, ती सुद्धा रोज 1 ग्रॅम स्पिरुलिना घेते. चेन्नईमध्ये बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता स्टेज 1 कॅन्सरच्या पेशंट्सना त्यांच्या डाएटमध्ये रेग्युलर स्पिरुलिना इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न, हे महाग आहे का? तुम्ही स्वतः बॉटलवरती MRP बघू शकता. एका वडापावपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला अख्ख्या दिवसाचं पोषण स्पिरुलिनामधून मिळू शकतं. हल्ली अजून एक नवीन आपल्याला जो प्रॉब्लेम दिसतो की कोलेस्ट्रॉल सगळ्यांचं वाढलेलं असतं आणि जो तो स्टॅटिन्स घेतो, तर ह्याचा कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो? B1 पासून B12 पर्यंत. B12चा एकमेव चांगला व्हेजिटेरियन सोर्स म्हणजे स्पिरुलिना. अदरवाईज आजकाल व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12ची भयंकर कमतरता आणि असते. हल्ली जो तो व्हिटॅमिन B12 आणि D याची डेफिशियन्सी प्रत्येकात असतेच. ऑर्गॅनिक हा तर आजकालचा एक खूप मोठा म्हणजे स्कॅमच झालेला आहे. ह्या सगळ्यापासून जर वाचायचं असेल आपल्याला तर एक नमस्कार डॉक्टर विक्रांतजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. हल्ली असं म्हटलं जातं ना की व्हेजिटेरियन फूड जे आपण बऱ्याचशे भारतीय आपण तोच आहार घेतो, तर त्याच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे आणि म्हणून साधारण 1 ग्रॅम हे प्रत्येक किलोला 1 ग्रॅम प्रोटीन घ्यावं असं म्हटलं जातं आणि मग हल्ली भरपूर प्रोटीन पावडर सप्लिमेंट्स ह्याचा मारा होतो. तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ आहात, सुपर फूड्स आणि फूड्स याच्यामधले, तर तुम्हाला काय वाटतं? मी जेव्हा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, गोव्याला ही एक संस्था आहे, म्हणजे भारत सरकारतर्फे समुद्रावर केलं जाणारं संशोधन हे त्या संस्थेमार्फत होतं. मला तिथून PhD करण्याची संधी मिळाली आणि PhD करत असताना समुद्रामध्ये जे शैवाल असतात, ज्याला सीवीड्स म्हणतो आपण, त्या शैवालांपासून बायोडिझेल बनवता येईल का, असा तो माझ्या PhDचा टॉपिक होता. दुर्दैवाने भारतीय समुद्रात मिळणाऱ्या शैवालांपासून आम्हाला तेवढ्या प्रमाणामध्ये बायोडिझेल बनवता आलं नाही की रस्त्यावर कमर्शियली म्हणजे गाड्या चालतील त्या बायोडिझेलनी. पण हा रिसर्च सुरू असताना ॲक्सिडेंटली माझी एका सीवीडशी किंवा समुद्रातल्या शेवाळ्याशी ओळख झाली, ज्याला युनायटेड नेशन्सतर्फे सुपरफूडचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्या शेवाळ्याचं नाव आहे स्पिरुलिना. त्या स्पिरुलिनाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला एका वेळेच्या जेवणातून जेवढं न्यूट्रिशन मिळतं, पोट भरणं आणि पोषण मिळणं या वेगळ्या गोष्टी आहेत. तर जेवढं विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स हे आपल्याला एका वेळेच्या जेवणातून मिळतात, तेवढंच न्यूट्रिशन आपल्याला फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनामधून मिळतं आणि त्याच कारणामुळे युनायटेड नेशन्सतर्फे त्याला सुपरफूडचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या आपण सोशल मीडियावर बघतो की बरेचसे सुपरफूड आहेत, प्रचंड प्रमाणात सुपर फूड्स आहेत आणि ज्याला त्याला प्रत्येक गोष्टीला सुपरफूड म्हणून क्लेम केलं जातं आणि आपण न बघता ते घेतो. आणि मला असं वाटतं अमेरिकन सप्लिमेंट्स जे मार्केट आहे त्यांनी पण ते इतकं पुश केलेलं आहे. त्यामुळे मला ॲक्च्युली वाटत होतं स्पिरुलिना हे तिकडून आलेलं आहे की काय. मला हे माहीत नव्हतं की ते आपल्या इंडियन ओशनमध्ये मिळतं. राईट. तर स्पिरुलिना हे असं एकमेव सुपरफूड आहे ज्याला युनायटेड नेशन्सतर्फे ऑफिशियली सुपरफूडचा दर्जा देण्यात आला आहे आणि 1974 साली, म्हणजे हे काय गेल्या काळातली गोष्ट नाही, 1974 साली युनायटेड नेशन्सची जी इंटरनॅशनल फूड कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये हा मुद्दा आला होता की जगाची वाढती लोकसंख्या आणि आणि शेतीची जी जमीन कमी होत चालली आहे, तर हे जे व्यस्त गुणोत्तर आहे हे मॅच करण्यासाठी
असा कुठला अन्नपदार्थ आपण पुढे आणू शकतो का की जो येणाऱ्या भविष्यामध्ये जगाची भूक भागवेल. आणि बरंच डिस्कशन झाल्यानंतर सगळ्या तज्ज्ञांनी मान्य केलं की स्पिरुलिना हे असं फूड प्रोडक्ट आहे, अन्नपदार्थ आहे जो भविष्यामध्ये जगाची भूक भागवू शकेल, म्हणून त्याला सुपरफूडचा दर्जा देण्यात आला. आणि पण तुम्हाला ते ऍक्सिडेंटल कसं समजलं की तुम्ही काहीतरी वेगळा स्टडी करत होतात ना, मग हे समोर कसं आलं? हां, तर ते ॲक्च्युली स्पिरुलिना आणि स्पिरुलिनासारख्या अजून 7-8 प्रकारच्या शेवाळ्यांच्या प्रजातींवरती ते संशोधन सुरू होतं की त्यातनं बायोडिझेल बनवता येईल का. आणि जेव्हा तो PhDसाठी आपल्याला जो टिपिकल लिटरेचर सर्वे ज्याला म्हणतो आपण, तर तो करत असताना स्पिरुलिनावर आधी जे संशोधन झालेलं आहे ते वाचण्यामध्ये आलं माझ्या. आणि त्याच्यात कळलं की हे असं अत्यंत गुणकारी शेवाळं आहे की ज्याच्यातनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिशन मिळतं. म्हणजे जवळपास 60% प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. 60% म्हणजे कुठल्याही नॉन व्हेजिटेरियन सोर्समध्ये सुद्धा एवढं प्रोटीन मिळणार नाही. तर 60% प्रोटीन. आणि प्रोटीन जे ते बनलेलं आहे ते बेसिकली इसेन्शियल अमायनो ॲसिड्सनी बनले, ज्याला कम्प्लीट प्रोटीन म्हणतो आपण. म्हणजे 20 अमायनो ॲसिड्स असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी वेगवेगळी प्रोटीन्स बनतात. आणि त्या 20पैकी 9 अमायनो ॲसिड्स जे आहेत त्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणतो आपण, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. आणि स्पिरुलिनाचं जे प्रोटीन आहे ते या 20पैकी 9च्या 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्सनी बनलेलं आहे. म्हणजे अंड्याला तो पर्याय होऊ शकतो का? एक्झॅक्टली. म्हणजे आपलं जे कन्व्हेन्शनल जेवण आहे आतापर्यंत जे आपण अन्न म्हणून खातोय त्याच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड्सनी बनलेलं कम्प्लीट प्रोटीनचा सोर्स हा फक्त अंड आहे. आणि व्हेजिटेरियन जेवणामध्ये असा कुठलाच सोर्स अवेलेबल नाही. तो सोर्स म्हणजे स्पिरुलिना. तर अंड्याला म्हणजे एका अंड्या एवढे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आपल्याला 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतात. 1 ग्रॅम स्पिरुलिनामध्ये तेवढे मिळतात. मग हे रोज 1 ग्रॅम स्पिरुलिना घेतलं तर आपली जी दिवसभराची जी प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते. इसेन्शियल अमायनो ॲसिड. आता तो अमायनो ॲसिड ती जी कन्सेप्ट आहे ना की तुमच्या एका किलोसाठी 1 ग्रॅम प्रोटीन, ते थोडंसं म्हणजे ते प्रोटीन पावडर वगैरे बनवणाऱ्यांनी केलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तुमच्या शरीरात प्रोटीन खाल्ल्यानंतर किती अमायनो ॲसिड्स ॲब्झॉर्ब होतात हे गणित महत्त्वाचं आहे. आणि साधारण कम्पॅरिझन जर आपण केलं तर 100 ग्रॅम चिकन खाल्ल्यानंतर जेवढे प्रोटीन ॲब्झॉर्ब होते किंवा अमायनो ॲसिड ॲब्झॉर्ब होतील बॉडीमध्ये तेवढे फक्त 3 ग्रॅम स्पिरुलिनातून होतात. अच्छा, 100 ग्रॅमला 100 ग्रॅम चिकन एवढे अमायनो ॲसिड्स 3 ग्रॅम स्पिरुलिनामधून होतात. पण आता चिकन म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये फॅट पण असतं. आणि हल्ली सगळी इंजेक्शन्स, हॉर्मोन्स आणि स्टिरॉइड्स दिली जातात, त्यामुळे हे केव्हाही सेफ आहे. निश्चितच. आणि फक्त चिकन नाही, म्हणजे आपण जर ओव्हरऑल आपल्या सगळ्या फळभाज्यांचं जर सध्याची परिस्थिती जर बघितली तर ती फार भयावह आहे. आणि ज्या प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स मारले जातात आणि इवन आता क्लायमेट चेंजमुळे आपल्या फळभाज्यांचं मातीतूनच न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी कमी होत चालली आहे. तर ह्याच्यामुळे आपण जर कितीही म्हटलं की आम्ही हेल्दी जेवण जेवतोय, जंक फूड खात नाही, घरीच जेवण करतो, तरी मुळात मार्केटमधून तुमच्या ताटामध्ये ज्या फळभाज्या येत आहेत त्याच्यात किती प्रमाणात न्यूट्रिशन राहिलं आहे हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. म्हणजे जर प्रेक्षकांपैकी कोणाला खरोखर इच्छा असेल तर मी त्यांना मुंबई, पुणे, नाशिक या भागातल्या काही विश्वासार्ह लॅबोरेटरीजचे कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही मार्केटमधनं फळभाज्या आणा, त्यांच्याकडे टेस्ट करून बघा. खरोखर त्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स हे किती प्रमाणात सापडतात. नाही, तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स आणि बरंच काय काय त्याच्यामध्ये असतं ना टाकलेलं. आणि हल्ली असं म्हणतात की त्या बियाणांवरच मारलेलं असतं, त्यामुळे जे आपण जी हेल्दी म्हणून फळं खातो किंवा भाज्या खातो दे आर नॉट सो हेल्दी. आणि ऑर्गॅनिक हा तर आजकालचा एक खूप मोठा म्हणजे स्कॅमच झालेला आहे. ऑर्गॅनिक अशी पाटी लावली की लोक विकत घेतात, पण खरोखरच शेतामध्ये काय परिस्थिती आहे आपल्यापैकी किती जण जाऊन चेक करतात. आणि ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. तर मुळात ह्या सगळ्यापासून जर वाचायचं असेल आपल्याला आणि आपलं आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर एक नॅचरल व्हेजिटेरियन सप्लिमेंटचा पर्याय आपल्याला स्पिरुलिनाच्या रूपाने अवेलेबल आहे. त्याचे ते काही म्हणजे आता काही स्टडीज असतील ना, क्लिनिकल स्टडीज असतील ना की याच्यामुळे एवढं प्रोटीन डेफिशियन्सी करेक्ट झाली किंवा असे काही तुम्ही स्टडीज केलेत का? कारण
जोपर्यंत स्टडीज नसतात तोपर्यंत आपण मानायला तयार होत नाही. बाकी आपण मानतो सगळं. बरोबर. जसं मी म्हटलं की पहिली गोष्ट म्हणजे स्पिरुलिना हे काही मी शोधलेलं प्रोडक्ट नाही किंवा ते ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड वगैरे आजकाल ज्या टर्म्स आहेत GMO आणि तसं काही नाही आहे. स्पिरुलिना हे एक नॅचरली खाडीच्या प्रदेशामध्ये सापडणारं शेवाळं आहे आणि गेल्या काही कोटी वर्षांपासून तो जो शेवाळ्यांचा ग्रुप आहे तो त्या कंडिशनमध्ये पृथ्वीवर अस्तित्वात आहे. म्हणजे असं समजलं जातं की तो बॅक्टेरिया आणि वनस्पती ह्याच्यामधला तो एक उत्क्रांतीचा दुवा आहे. म्हणजे लिव्हिंग नॉन लिव्हिंगच्या मधलं आहे ना शेवाळ. प्रोबायोटिक आणि प्लांट्स ह्याच्यामधलं ते इव्होल्युशनच्या फेजमधली फेज आहे ती जी काही कोटी वर्षांपासून त्याच अवस्थेत आहे. त्यांची पुढे उत्क्रांती झाली नाही. तुम्ही म्हणालात ना प्रोबायोटिक, म्हणून मी विचारते. हल्ली प्रोबायोटिकचं भयंकर पेव फुटलेला आहे. एक्झॅक्टली. आणि जो तो गट हेल्थ बद्दल बोलतो तर ते पण सांगा की गट हेल्थला हे कसं चांगलं आहे. मी येतो म्हणजे त्या सगळ्या गट हेल्थ आणि बाकीच्या ज्या मेडिकल कंडिशन्स आहेत. म्हणजे स्पिरुलिना मुळात या सगळ्या गोष्टींवर एवढं गुणकारी का आहे हे समजण्यासाठी त्याचं जे सेल स्ट्रक्चर आहे ना ते समजणं फार महत्त्वाचं आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्या पेशीचा जो आकार आहे तो बॅक्टेरियासारखा आहे. बॅक्टेरियाची पेशी जर आपण बघितलं तर त्याला सेल वॉल नसते आणि आपल्या वनस्पतींची म्हणजे प्लांट सेल आपण ज्याला म्हणतो त्याला सेल वॉल असते आणि त्या सेल वॉलमुळे आपल्याला उठसूट कुठलीही पानं खाता येत नाहीत कारण आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम ते सेल वॉल पचवू शकत नाहीत. पण स्पिरुलिनाची जी स्ट्रक्चर आहे बाहेरचं ते बॅक्टेरियासारखं आहे, त्याला सेल वॉल नाही. पण आतलं जे कंटेंट आहे ते प्लांट्सचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, पिगमेंट्स आहेत, बाकीचे प्रोटीन्स आहेत, बाकी विटॅमिन्स जे बाकी आपल्या वनस्पतींमध्ये मिळतात ते त्याच्या सेलमध्ये आहेत. तर स्पिरुलिना खाल्ल्यानंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ते पचवायला फारशी ताकद लावायला लागत नाही. त्याची बायो अवेलेबिलिटी ही जी टर्म आहे ना ती खूप जास्त आहे. बायो अवेलेबिलिटी जास्त असल्यामुळे आपल्याला त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात आणि एकदा राईट अमाऊंट ऑफ न्यूट्रिशन आपल्याला मिळालं की मग पुढच्या बऱ्याचशा मेडिकल कंडिशन्सवरती त्याचा आपल्याला इम्पॅक्ट दिसतो. तर आता माझ्याकडे जे काही केस स्टडीज तयार झालेले आहेत त्यानुसार असं दिसतं की पहिला इफेक्ट आपल्याला एनर्जी लेवलवर दिसतो. थकवा वाटणं वगैरे पूर्णपणे बंद होतं. फटीग अजिबात येत म्हणजे नाही. 1 ग्रॅम घेतलं तर निश्चित जातो. पण मग ते सकाळी घ्यायचं, दुपारी, कधी घ्यायचं 1 ग्रॅम? 24 तासात कधी घेतलेलं चालतं. फक्त शक्यतो आम्ही रेकमेंड करतो की चहा आणि कॉफीसोबत घेऊ नका कारण टॅनिन आणि कॅफिनमुळे स्पिरुलिनाचं ॲब्झॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं. तर एकतर रिकाम्या पोटी सकाळी घेता आलं 1 ग्रॅम तर वेल अँड गुड. किंवा आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की हेल्दी राहण्यासाठी गोळ्या घ्यायच्या किंवा हेल्थ सप्लिमेंट्सचा अवेअरनेस अजून फारसा आलेला नाही आहे. त्याच्यामुळे बरीचशी लोक ते घ्यायला विसरतात. आजच्या गोळ्या घ्यायला राहिल्या, विसरलो असं होतं. मग तेव्हा मी लोकांना रेकमेंड करतो की जेवायला तर आपण विसरत नाही, मग जेवायच्या आधी तुम्ही ती 1 कॅप्सूल घ्या. जेवण्याबरोबर चालेल, जेवल्याबरोबर ॲब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम नाही. टॅनिन आणि कॅफिनमुळे फक्त प्रॉब्लेम होतो, अदरवाईज आपल्या नॉर्मल जेवणामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे सकाळी जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या, रात्री जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या आणि रेग्युलर जर घेतलं तुम्ही 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला एनर्जी लेवलमध्ये फरक जाणवायला लागेल. फटीग पूर्णपणे बंद होईल. गुडघेदुखी, सांधेदुखी हे सगळे प्रॉब्लेम्स थांबतात आणि रेग्युलर महिना, 2 महिने, 3 महिने डिपेंडिंग ऑन काय डेफिशियन्सी आहे प्रत्येकाच्या शरीरात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्समध्ये त्याच्यावरती फायदे झालेले दिसलेत. जसं की हिमोग्लोबिन कमी असतं बऱ्याचशा महिलांमध्ये कारण आपल्या रेग्युलर जेवणामध्ये आयर्नचा सोर्सच नाही आहे. त्याच्यामुळे ॲनिमियासाठी खूप चांगला फायदा दिसतो. केस गळतीवर याचा खूप चांगला फायदा दिसतोय. मासिक पाळीच्या तक्रारींवरती महिलांना फायदा झालेला आहे आणि त्याचबरोबर ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, मला यायचं होतं की कोलेस्ट्रॉलवर काय फायदा आहे? कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, ब्लड प्रेशर, आता हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, तर त्याच्यावरती सुद्धा याचा फायदा होतो. डायबिटीसवर स्पेशली वर्क असं होतं की डायबिटीस आणि आता ते इन्सुलिन रेझिस्टन्स वगैरे या टर्म्स लोकांना बऱ्यापैकी माहीत झाले. तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी जे घटक लागतात, म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी साखर ॲब्झॉर्ब करण्यासाठी जे घटक लागतात, उदाहरणार्थ तुमचं विटॅमिन B12 असेल
मॅग्नेशियमसारखे मिनरल्स असतील आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत, गॅमा लिनिलोनिक ॲसिड, अल्फा लॅपोइक ॲसिड. हे सगळे घटक, ही सगळे न्यूट्रियंट्स स्पिरुलिनामध्ये नॅचरली सापडतात आणि त्याच्यामुळे राईट अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स गेल्यानंतर आपल्या शरीराचं किंवा पेशींचं जे कार्य आहे ते योग्य प्रकारे चालू होतं. आपल्या पेशींचा जो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे मग ब्लड शुगर कंट्रोल, HbA1c कंट्रोल करण्यामध्ये स्पिरुलिनाचा खूप चांगला फायदा होतो. आणि हा काही म्हणजे असा फक्त माझाच क्लेम नाही, याच्यावरती प्रॉपर मेडिकल जर्नल्समध्ये रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत, कित्येक केस स्टडीज आहेत, नंबर ऑफ केस स्टडीज विथ प्रॉपर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, मेटा टेस्ट वगैरे जे स्टॅटिस्टिकल, तर ह्या सगळ्या करून सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की स्पिरुलिना आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डरवरती खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट म्हणजे बेनिफिट करू शकतो. ॲनिमियाबद्दल तुम्ही जर म्हणाला तर स्पिरुलिनाचं जे पिगमेंट आहे क्लोरोफिल आणि फायकोसायनिन असे 2 पिगमेंट्स त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून तो जो ग्रुप आहे शेवाळ्यांचा त्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी, नीलहरित शैवाल असं म्हटलं जातं त्याला, कारण हिरवं क्लोरोफिल आणि निळ्या रंगाचं फायकोसायनिन असे 2 पिगमेंट्स आहेत. तर ते क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिन ह्याचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघितलं आपण तर ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. ते दोन्ही मॉलिक्युल्स सेम आहेत, फक्त क्लोरोफिलच्या सेंट्रलला मॅग्नेशियम असतं आणि हिमोग्लोबिनच्या सेंटरला आयन असतं. स्पिरुलिनामध्ये तुम्हाला क्लोरोफिलही मिळतं नॅचरली आणि आयनही मिळतं. त्यामुळे स्पिरुलिना जेव्हा आपल्या बॉडीत जाऊन रक्तात जेव्हा मिक्स होतं तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते क्लोरोफिल आणि आयन कंबाईन होऊन हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे मी फार सोपं करून सांगतो, अर्थात ती बायोकेमिकली ती प्रोसेस एवढी सोपी नाही, पण रक्तातलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्पिरुलिनाचा अशा प्रकारे चांगला इफेक्ट आपल्याला दिसतो. आणि ह्याच्यावरती अनेक, म्हणजे फक्त माझेच नाही, ग्लोबली ह्याच्यावरती भरपूर स्टडीज झालेले आहेत. लोकांना जर इंटरेस्ट असेल ते गुगलवर जाऊन शोधू शकतात की स्पिरुलिनाचे ॲनिमियावर काय इफेक्ट दिसतात. आणि हिमोग्लोबिन वाढल्यानंतर तो जो मॅग्नेशियम वेगळा होतो ना क्लोरोफिलपासून, मॅग्नेशियम हा एक अतिशय चांगला डिटॉक्स एजंट आहे. म्हणजे तुमच्या रक्तातलं हिमोग्लोबिनही वाढतं आणि त्याबरोबर रक्तातली अशुद्धी साफ करण्याचं कामही स्पिरुलिनामार्फत केलं जातं. तर म्हणून असं एक सर्वांगीण फायदा आपल्याला स्पिरुलिनातनं होतो आणि त्याच कारणामुळे त्याला सुपरफूडची उपाधी देण्यात आली आहे. हल्ली अजून एक नवीन आपल्याला जो प्रॉब्लेम दिसतो की कोलेस्ट्रॉल सगळ्यांचं वाढलेलं असतं आणि जो तो स्टॅटिन्स घेतो आणि असं दिसून आलं की स्टॅटिन घेतलं की अल्झायमरची शक्यता वाढते. तर ह्याचा कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो? त्यातला LDL म्हणजे कोलेस्ट्रॉलमधलं जे बॅड कोलेस्ट्रॉल गुड कोलेस्ट्रॉल, त्यातलं LDL जे आहे बॅड कोलेस्ट्रॉल ते कमी करण्याचं काम स्पिरुलिना करतं आणि ह्याच्यावर सुद्धा भरपूर रिसर्च झालेला आहे. कोलेस्ट्रॉल कमी झालं की त्याचा इफेक्ट आपल्याला ब्लड प्रेशरवरती पण झालेला दिसतो. म्हणजे ओव्हरऑल जे काही आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत किंवा बैठक काम, फारसा व्यायाम नाही, याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स होत आहेत, योग्य प्रमाणात न्यूट्रिशन न मिळणं, व्यायाम न होणं आणि ताणतणाव, यातनं ज्या काही या डिसऑर्डर्स तयार झालेले आहेत ना, त्या सगळ्यांवरती अतिशय चांगले इफेक्ट आपल्याला स्पिरुलिनाचे दिसतात. मग त्याच्यामध्ये कोणती कोणती विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत जी आपण सप्लिमेंट म्हणून घेतो? जसं मगाशी मी प्रोटीनबद्दल म्हटलं की इसेन्शियल अमायनो ॲसिड्स तर सगळे आहेत, त्याचबरोबर याच्यात 12 विटॅमिन्स नॅचरली मिळतात. आपण शाळेत शिकलेलं असतो ना की विटॅमिन A साठी गाजर खा, पपई खा, किंवा डोळ्यासाठी, किंवा आपल्या विटॅमिन C साठी सिट्रस फ्रुट्स खा. तर ह्याच्यामध्ये विटॅमिन A, विटॅमिन Bचं पूर्ण कॉम्प्लेक्स म्हणजे B1 पासून B12 पर्यंत. B12चा एकमेव चांगला व्हेजिटेरियन सोर्स म्हणजे स्पिरुलिना. अदरवाईज आजकाल व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12ची भयंकर कमतरता असते. हल्ली जो तो विटॅमिन B12 आणि D याची डेफिशियन्सी असतेच, कारण उन्हात जात नाही आणि व्हेजिटेरियन जेवणातनं B12 थोडं मिळत नाही. पण B12 द्यायचं म्हटलं की नॉर्मली रेकमेंड केलं जातं की सी फूड खा, म्हणजे सी फूडमधनं तुम्हाला B12 जास्त प्रमाणात मिळतं. पण सी फूड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त मासे किंवा क्रॅब्स, शेलफिश एवढंच येतं. हे सुद्धा सी फूडच आहे.
हे सुद्धा समुद्रातनंच आलेलं आहे फक्त आणि vegetarian आहे. व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी B12 वाढवण्याचा एक अतिशय चांगला पर्याय म्हणजे स्पिरुलिना. तर हे सगळी विटॅमिन्स 12 विटॅमिन्स आहेत. त्याचबरोबर 8 शरीराला लागणारे जे मायक्रो मिनरल्स म्हणतो आपण, मायक्रो न्यूट्रिएंट्स, ती आहेत. त्याच्यामध्ये सोडियम, झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, वा. हे सगळे 8 प्रकारचे मिनरल्स नॅचरली सापडतात. आणि त्याचबरोबर मगाशी मी ज्या फायकोसायनिनचा उल्लेख केला, जे पिगमेंट आहे त्याच्यामध्ये निळ्या रंगाचं, ते पिगमेंट हे अँटी कॅन्सर एजंट म्हणून काम करतं. म्हणजे कॅन्सर सेलची जी मेटास्टेट असते, जेव्हा कॅन्सर सेल्स वाढायला लागतात, त्या ग्रोथच्या फेजमध्ये त्यांचे जे DNA जे वाढतात ना, ते थांबवण्याचं काम फायकोसायनिन करतं. आणि ह्याच्यावर सुद्धा भरपूर रिसर्च झालेला आहे. चेन्नईमध्ये बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता स्टेज 1 कॅन्सरच्या पेशंट्सना त्यांच्या डाएटमध्ये रेग्युलर स्पिरुलिना इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा, मी स्वतः 2-3 वेबसाईट्स बघितल्या हॉस्पिटलच्या, त्यांच्या मेनूमध्ये म्हणजे कॅन्सर पेशंटला जे जेवण रेकमेंड केले त्याच्यामध्ये ऑफिशियली स्पिरुलिना ॲड करण्यात आलेलं आहे. अजून एक सध्याचा एक प्रॉब्लेम असा आहे, किंवा सारखी लोकांना इन्फेक्शन्स होतात, सारखी व्हायरल इन्फेक्शन होत असतं, ज्याला त्याला होत असतात इन्फेक्शन्स. इम्युनिटी एस्पेशली कोविडनंतर कमी झाली आहे. तर स्पिरुलिनाचा इम्युनिटीवर किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर काय परिणाम होतो? स्पिरुलिनामध्ये मुळात हे जे अमायनो ॲसिड्स आहेत, इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे मुळात शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. तर इम्युनिटी वाढवायची असेल तर राईट अमाऊंटमध्ये ते इसेन्शियल अमायनो ॲसिड्स जाणं गरजेचं आहे. म्हणजे स्पिरुलिना मगाशी म्हणालो की तुमची स्ट्रेंथ वाढते, स्टॅमिना वाढतो. त्याचं कारणच ते आहे की योग्य प्रमाणामध्ये ते अमायनो ॲसिड्स गेल्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढायलाही मदत होते. म्हणजे आता माझ्याकडे जे काही रेग्युलर कस्टमर्स आहेत, त्या बऱ्याच जणांचे म्हणजे गुगलवरती सुद्धा त्यांनी रिव्ह्यू दिलेत. विशेषतः मुंबई किंवा पुण्यासारख्या एरियामध्ये जिथे बांधकामाच्या धुळीचा लोकांना खूप त्रास होतो, त्याची जी ॲलर्जी आहे आणि त्याच्यामुळे होणारी सर्दी, खोकला, हे थांबण्यासाठी आणि कमी होण्यासाठी बऱ्याच जणांना स्पिरुलिनाचा फायदा झालेला आहे. तर अँटी ॲलर्जिक, अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरीज या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत स्पिरुलिनामध्ये आणि त्याचा इफेक्ट लगेच ॲलर्जी कमी होणं याच्यामध्ये दिसतोच. आणि मला असं वाटतं स्पिरुलिनामुळे केस किंवा स्किन आणि हेअरला पण चांगला इफेक्ट येत असेल ना, म्हणजे त्याच्यात एवढं व्हिटॅमिन C आहे, B कॉम्प्लेक्स आहे, तर त्याचं काही असे रिझल्ट्स आहेत का लोकांनी म्हणजे स्टडीज केलेले? येस, मला विशेषतः 30 ते 60 या वयोगटातल्या महिलांचा फीडबॅक येतो की केस गळती कमी झाली आणि केसांचं स्ट्रक्चर सुधारलं. कारण मुळात केसांच्या हेल्थसाठी लागणारे न्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन B12 असेल, झिंक हा एक फार इम्पॉर्टंट घटक आहे केसांच्या हेल्थसाठी, तो पण ह्याच्यातनं नॅचरली मिळतो. तर हेअरफॉल कमी होणं, हेअर डेन्सिटी इम्प्रूव्ह होणं आणि केसांचं स्ट्रक्चर सुधारणं, ह्याच्यामध्ये स्पिरुलिनाचा खूप चांगला इफेक्ट आहे. आणि एखादा जर जिममध्ये जाऊन खूप वर्कआउट करत असेल, कारण त्यांची प्रोटीन रिक्वायरमेंट जास्त असते, तर त्यांनी 1 ग्रॅमच्या वर घेतलं तर चालतं का? हां, आता कसं आहे, WHO त्याचा 3 ग्रॅम पर डे हा सेफ डोस रेकमेंड केलेला आहे. ते 3 ग्रॅम कुठून आलं? कारण नासानी ह्याच्यावरती भरपूर संशोधन केलेलं होतं आणि नासाला असं लक्षात आलं की साधारण 1 किलो असॉर्टेड फळभाज्या खाल्ल्यानंतर जेवढं न्यूट्रिशन मिळतं किंवा एका वेळेच्या जेवणातून जेवढं न्यूट्रिशन मिळतं तेवढं 1 ग्रॅममधून मिळतं. तर कन्सिडरिंग तुमचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणजे 3 मील्स कन्सिडर करता 3 ग्रॅम हे सेफ डोस म्हणून रेकमेंड केलं आहे. पण जेव्हा मी सुरू केलं लोकांना 3 ग्रॅम द्यायला, तेव्हा असं लक्षात आलं की आपण भारतीय लोकांना पहिल्यापासूनच न्यूट्रिशन डेफिशियंट असतो. लहानपणापासून खाण्याची नाटकं असतात, ही भाजी आवडत नाही, मुलं भाज्या खात नाहीत. तर त्याच्यामुळे सडनली जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स आल्यामुळे काही लोकांना ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन असे साईड इफेक्ट दिसले. त्यामुळे तो 3 ग्रॅमचा डोस आता मी 1 ग्रॅमवर आणला आहे, की जो साधारण एक टिपिकल बैठी लाईफस्टाईल असेल, 8 ते 10 तास बसून काम करत असाल, फारसा व्यायाम करत नसाल, तर अशा लोकांना 1 ग्रॅम पर डे हा सेफ डोस म्हणून चालतो. आणि जर तुमचं हेवी वर्कआउट असेल, म्हणजे दिवसाला कमीत कमी तुम्ही 1-1.5 तास इंटेन्स वर्कआउट करत असाल, तर 2 ग्रॅमपर्यंत सुरुवातीला घेऊ शकता.
आणि जे खेळाडू आहेत विशेषतः म्हणजे पर्टिक्युलरली स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा एन्ड्युरन्स स्पोर्ट्स मॅरेथॉन रनिंग ट्रेकिंग जर करत असाल तर तुम्ही 3 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. आणि माझं स्पिरुलिना सध्या मी इंडियन आर्मीच्या ॲथलीट्सना सप्लिमेंट म्हणून देतो. पुण्यामध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे, तिथे त्यांची आर्मीची रोईंगची टीम आहे. तर रोईंग असा खेळ आहे की जिथे फार इंटेन्स ताकद म्हणजे तुमच्या आर्म्समध्ये आणि याच्यात ताकद फार लागते, स्टॅमिना पण फार लागतो. तर त्या टीमला आर्मीचं तिथल्या ज्या डायटिशियन्स आहेत त्या स्पिरुलिना रेकमेंड करतात. आणि आर्मीवाले जे आहेत ते म्हटलं दिवसाला 5 ग्रॅमपर्यंत सुद्धा, 5 ग्रॅम, कारण त्यांचा तो वर्कआउटच तेवढा इंटेन्स आहे, त्यामुळे ते तेवढा 5 ग्रॅम स्पिरुलिना डायजेस्ट करू शकतात. पण अदरवाईज नॉर्मल तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल तर 2 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. अगदीच हेवी असेल तुमचा वर्कआउट इंटेन्स म्हणजे रेग्युलर मॅरेथॉन धावत असाल तर 3 ग्रॅमपर्यंत सुद्धा घेऊ शकता. आणि नॉर्मल लाईफस्टाईलला आम्ही फक्त सुरुवातीला 1 ग्रॅम सांगतो. पण आता ना हल्लीची तरुण मुलं ना, जसं तुम्ही म्हणाला जंक फूड खातात, भाज्या खात नाहीत, ह्या सगळ्या आयांचा प्रॉब्लेम असतो. आणि अगदी म्हणजे 80 नंतरचे जे असतात त्यांना जात नाही जेवण, मग कधी कधी आजारी पडलं की IV लावायला लागते. तर ह्यांनी किती घ्यावं, म्हणजे अगदी 80 नंतरच्या लोकांनी पण घेतलं तर चालेल का? आणि अगदी तरुण म्हणजे अगदी 15-16 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या मुलांना दिलं तर चालेल का? माझी स्वतःची आजी 86 वर्षाची, ती सुद्धा रोज 1 ग्रॅम स्पिरुलिना घेते. आजही तिचे म्हणजे आता गुडघेदुखी बऱ्यापैकी थांबलेली आहे आणि चालते फिरते घरात स्वतः सगळी कामं स्वतः करू शकते. तर वयाचं असं काही त्याला बंधन नाही आहे. अगदी सिनियर सिटीजन्स 80च्या पुढचे सुद्धा 1 ग्रॅम दिवसाचं घेऊ शकतात सेफली. आणि मुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझी एक केस स्टडी मला सांगायला आवडेल की रिलायन्स फाउंडेशनबरोबर मी गेली 3 वर्ष काम करतो आहे, जिथे रिलायन्सची CSR ॲक्टिव्हिटी म्हणून स्पिरुलिना कुपोषित मुलांना दिलं जातं. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन्सतर्फे हा प्रोग्रॅम आफ्रिकन देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राबवला जातो आहे. आफ्रिकेतल्या कुपोषित मुलांना युनायटेड नेशन्सनी स्पिरुलिना द्यायला सुरू केलं होतं. आणि मग सेम प्रोजेक्ट रिलायन्सला इथे राबवायचा होता आणि ते शोधत होते की ऑथेंटिक स्पिरुलिना कुठे मिळेल. कारण स्पिरुलिनाची तुम्ही पावडर बघितली ना, हिरवी पावडर रिसेंट, त्याच्यामध्ये भेसळ होण्याचं प्रमाण असू शकतं. तर त्यांना एक स्पिरुलिना अशा ठिकाणाहून घ्यायचं होतं की जिथे ते स्वतः त्याची शेती केली जाते. तर समहाऊ लिंक्डइनवरून आमचा कॉन्टॅक्ट झाला, त्यांची टीम आली माझ्याकडे, त्यांनी सगळी प्रोसेस बघितली, सॅम्पल चेक केलं, त्यांच्या एंडला ते घेऊन गेले, त्यांच्याकडून परत थर्ड पार्टी लॅबोरेटरीमध्ये त्याचं टेस्टिंग केलं. सगळं फायनल झाल्यानंतर रिलायन्सचा पालीच्या गणपतीच्या जवळ नागोठणे म्हणून एक जागा आहे, तर त्या नागोठणेची जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्ये जी कुपोषित मुलं आहेत त्यांना स्पिरुलिना देण्याचा प्रोग्रॅम सुरू झाला होता. तर तिथे आम्ही 6 महिने ते 6 वर्ष या वयोगटातल्या कुपोषित मुलांना स्पिरुलिना देतो आहे. म्हणजे आईचं दूध सोडून मूल एकदा जेवण जेवायला लागलं की त्या वयापासून आपण त्याला सेफली स्पिरुलिना देऊ शकतो. आणि त्या प्रोजेक्टचा इम्पॅक्ट एवढा अमेझिंग होता की आम्ही सुरुवातीला एक 6 महिन्याचा पायलट करून बघू असं झालं होतं आणि 3 महिन्यातच त्याचे एवढे चांगले रिझल्ट दिसायला लागले. मुलांची वजनं वाढली, उंची वाढली, दंडाचा घेर वाढला. कारण कुपोषित मुलांमध्ये ते टिपिकल पोट पुढे लागलेलं असतं, दंड बारीक होतात, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. आणि मग रिलायन्सच्या हेड ऑफिसवरून त्याची एन्क्वायरी आली की तुम्ही काय देताय मुलांना सडनली, म्हणजे एक तर तुम्ही तुमचा डेटा बरोबर देताय का, किंवा मग त्यांना तुम्ही काय मुलांना स्टेरॉइड्स वगैरे खायला घालताय की असं अचानक त्यांच्या ग्रोथमध्ये इम्प्रूव्हमेंट कशी दिसतीये. मग त्यांनी अजून एका थर्ड पार्टीकडून ऑडिट करवलं. ते ऑडिट झाल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पडली की नाही हे कम्प्लिटली नॅचरल आणि व्हेजिटेरियन आहे स्पिरुलिना आणि खरोखर त्याचा एवढा चांगला इम्पॅक्ट दिसतोय, तर रिलायन्स इंडस्ट्रीतर्फे त्याची दखल म्हणजे राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा जो कम्प्लीट ऑल ओव्हर इंडियाचा जो ॲन्युअल रिपोर्ट बनतो त्याच्यामध्ये त्यांनी या प्रोजेक्टबद्दल आणि या प्रोडक्टबद्दल मेन्शन केलं होतं. तर म्हणजे लहान मुलांनासुद्धा हे चालतं, विशेषतः वयात येणाऱ्या किंवा वाढीच्या वयातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर खूपच चांगले इफेक्ट्स याचे दिसत आहेत. जी मुलं शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांनाही याचा खूप चांगला इफेक्ट आहे. म्हणजे त्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा हे देत आहेत.
तिथली एक केस स्टडी मला सांगायला आवडेल की काशीनाथ नाईक म्हणून तिथे कोच आहेत, जे स्वतः 2010च्या कॉमनवेल्थ गेमचे मेडलिस्ट आहेत. आणि त्यानंतर ते नीरज चोप्राचे कोच होते तिकडे पर्सनल. नीरज चोप्राचे जे कोच आणि आता नीरज नंतर येणारी जी बॅच आहे जॅव्हलिन थ्रोची, त्यांना हे स्पिरुलिना देत आहेत. पुण्याला जे बालेवाडी स्टेडियम आहे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल म्हणतो आपण, म्हणजे बरेचसे स्पोर्ट्स आहेत. तर तिथले स्विमिंगचे कोचेस, बॉक्सिंगचे कोचेस, आणि आत्ता जस्ट गेल्या आठवड्यातली केस स्टडी होती की फेन्सिंग म्हणजे तलवारबाजीचा जो गेम, त्या टीमला सुद्धा आता त्यांनी माझं स्पिरुलिना सप्लिमेंट म्हणून द्यायला सुरू केलं आहे. तर अगदी लहान बाळं, शाळेतली मुलं, वयात येणारी मुलं, ॲथलीट्स, आर्मी आणि मिड एज विमेन आपण ज्यांना म्हणूया, साधारण 30 ते 60 या वयोगटातल्या महिला, ज्यांना टिपिकली कॅल्शियम डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी, प्री मोनोपोझल हॉर्मोनल इम्बॅलन्स, केस गळती हे प्रॉब्लेम होतात, हे सगळे. आणि सिनियर सिटिझन्स की ज्यांचा आहार कमी झालेला आहे, त्याच्यामुळे थकवा येतो, या सगळ्यांना स्पिरुलिना अगदी सेफ आहे, नॅचरली ते घेऊ शकतात. कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. त्या योग्य प्रमाणात जर घेतलं तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट दिसत नाही. झाला तर फायदाच होतो. मग त्याच्यात कुठल्या हेवी मेटल किंवा इम्प्युरिटीज नसतात? म्हणजे तुम्ही शेती कशी करता? पहिली गोष्ट म्हणजे शेती म्हणजे असं वाटतं की ते जमिनीवर केली जाते. ओके, जसं म्हटलं की ते खाडीच्या पाण्यात येणारं शेवाळ आहे, त्याच्यामुळे त्याची शेती ही सुद्धा पाण्यात होते. त्याचं असे हौद बांधून त्याच्यामध्ये शेती केली जाते. आणि काइंड ऑफ आपण ती घरी सुद्धा, म्हणजे त्याची सुरुवात ऍक्च्युली झाली कशी ती स्टोरी मला सांगायला आवडेल. म्हणजे एकदम शेती करावीशी वाटली आणि त्याच्यात आता हे असे इतके सुंदर त्याचे सगळे असे रिझल्ट्स आहेत. जसं मी म्हटलं की PhD मी गोव्याला करत होतो, तर ह्या विषयावर PhD होती. आणि PhD करत असताना माझं अंडर वॉटर डायव्हिंग सर्टिफिकेशन झालं होतं. म्हणजे समुद्रकिनारी येणाऱ्या इंडस्ट्रीज किंवा पाण्याखालनं जाणाऱ्या पाईपलाईन्स ह्याच्यासाठी ते पाण्याखाली जाऊन सर्वे करायचं काम मी करायचो त्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि PhD झाल्यानंतर मी समोर त्याच फील्डमध्ये माझं करिअर सुरू झालं होतं. पर्यावरण सल्लागार म्हणून मी काम करत होतो पर्यावरण मंत्रालयासाठी, की समुद्रकिनारी जेव्हा एखादी मोठी डेव्हलपमेंट येते तर त्या डेव्हलपमेंटचा तिथल्या पर्यावरणावर काय परिणाम होईल आणि तो कमी करायला काय करावं लागेल असा एक तो टेक्निकल रिपोर्ट बनवायला लागतो. ते काही आयकॉनिक प्रोजेक्ट्सवर मला काम करण्याची संधी मिळाली. जसं अटल सेतूचं बांधकाम सुरू असताना त्याचा स्टडी आम्ही करत होतो. आता अलिबाग ते मुंबई जी फेरी सर्व्हिस चालू आहे, रो सर्व्हिस, त्याचा पर्यावरण अहवाल मी बनवला आहे. तर हे काम करत असताना ना म्हणजे खूप जास्त ट्रॅव्हलिंग व्हायचं, कारण पर्यावरणाचा अभ्यास आपण ऑफिसमध्ये बसून करू शकत नाही, त्यासाठी साईटवर जावंच लागतं. तर ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे अगदी कच्छपासून इथे बांगलादेश बॉर्डर सुंदरबनपर्यंत माझं रेग्युलर ट्रॅव्हलिंग व्हायचं, अजूनही होतं. तर महिन्याचे जर जेव्हा तुम्ही 10-15 दिवस ट्रॅव्हल करता, मग वेळी अवेळी जेवण आणि रात्री बेरात्रीची फ्लाईट्स, या सगळ्याचा थोडा हेल्थवरती इम्पॅक्ट दिसायला लागला होता. आणि मग तेव्हा मी घरच्या घरी एका फिश टँकमध्ये स्पिरुलिना वाढवायला सुरुवात केली आणि सप्लिमेंट म्हणून घरी आम्ही ते स्पिरुलिना घेत होतो. त्याचा खरा इफेक्ट मला कोविडच्या काळामध्ये दिसला. मी पुण्याला राहतो, त्या सोसायटीमध्ये 180 फ्लॅट्स आहेत. 178 फ्लॅटमध्ये सेकंड वेव्हला कोविड पेशंट्स होते आणि कंप्लीट सोसायटी आमची मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून सील्ड होती. आणि आमच्या घरी कोणाला साधा खोकलाही झाला नाही. म्हणजे इम्युनिटी वाढवतो, ओव्हरऑल तुमची स्ट्रेंथ वाढवतो, हे जे ऐकलं होतं ना त्याचा खरा परिणाम कोविडच्या काळामध्ये दिसला. आणि आई माझी डॉक्टर आहे, इथेच राजीव गांधी मेडिकल कॉलेजला सुपरिटेंडंट होती. तिच्याही पेशंट्सना आम्ही कोविडच्या त्या सेकंड वेव्हमध्ये सप्लिमेंट म्हणून स्पिरुलिना द्यायला सुरू केलं होतं. म्हणजे ते रेमडेसिवीरचे जे साईड इफेक्ट्स दिसायचे, पाल्पिटेशन्स वाढतात, केस गळती खूप मेजर साईड इफेक्ट होता, तेव्हा ज्यांना आम्ही स्पिरुलिना दिलं त्या कोणालाही हे साईड इफेक्ट्स दिसले नाहीत. तिथे तो एक पॉईंट ट्रिगर झाला की जर हे खरोखरच एवढं गुणकारी आहे आणि आपण याचे फायदे बघतोय, स्वतः एक्सपिरियन्स करतोय, तर जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोचलं पाहिजे. आणि म्हणून मग ते कमर्शियल स्केलवरती करण्याचा निर्णय मी कोविडच्या काळामध्ये घेतला आणि तिथून या शेतीची सुरुवात झाली. आणि आता गेले 5-6 वर्ष ही शेती चालू आहे. म्हणजे हौद बांधलेत? हां, उथळ हौद असतात ते, फार तर म्हणजे 1.5 फूट
खोली असते, कारण एकदा ते शेवाळं पूर्ण वाढलं की त्याच्यात सूर्यप्रकाश 1 फुटाच्या खाली जात नाही. ते 1 फूट वाढतं? नाही, पाणी जे असतं ते 1 फूट असतं. हां, त्या पाण्यात ते वाढतं. म्हणजे नॉर्मल आता तुम्ही बघाल कुठलंही आपलं पाणी शेवाळं कसं येतं पाण्यात, तसंच ते शेवाळं वाढतं. तर ते 1 फूटभर पाणी असतं, त्याच्यामध्ये ते शेवाळं वाढतं आणि पूर्ण त्याची वाढ झाली. ती ॲक्च्युली काय सिंगल सेल आहे, सिंगल सेल प्लांट आहे ते. आणि जेव्हा ते एक सेल दुसऱ्याला चिकटून, दुसरी तिसऱ्याला चिकटून असं त्याचं एक चेन बनत जाते आणि त्या चेनला नंतर स्प्रिंगसारखा स्पायरल आकार येतो. म्हणून तर स्पिरुलिना त्या स्पायरल आकारामुळे त्याला स्पिरुलिना म्हणतात. आणि जेव्हा अशा खूप साऱ्या त्या स्पायरल थ्रेड्स एकत्र येतात, तसं लिटरली दुधावर साय येते तशी त्या हौदावरती हिरवी दाट त्या शेवाळ्याची साय येते. ती साय आम्ही गाळून घेतो, गाळून ती शेडमध्ये वाळवली जाते आणि त्याची पावडर केली जाते. एवढी सिंपल प्रोसेस आहे. आणि मग परत रिग्रोथ कशी होते त्या हौदात? हां, तर ते फार इंटरेस्टिंग आहे की आणि पाणी कुठलं असतं ते? खाडीचं म्हणजे असं सी वॉटर खारट असेल? हां, तर ते खाडीच्या प्रदेशात नॅचरली उगवतं, पण जगभरात कुठेही स्पिरुलिनाची शेती ही खाडीच्या बाजूला केली जात नाही. ह्याचं कारण असं की तुम्ही डायरेक्ट समुद्राचं किंवा खाडीचं पाणी घेतलं तर त्याच्या स्पिरुलिनाबरोबर बाकीची पण शेवाळी येतात. आणि आत्ता अशी कुठलीच टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही आहे की जे नॅचरली त्या स्पिरुलिनाला सेपरेट करतील आणि बाकीच्या शेवाळ्यांना सेपरेट करतील. आणि जसं मशरूम्समध्ये आहे बघा की बहुतांश मशरूम हे पॉयझनस असतात, विषारी असतात, पण खाण्यायोग्य जे मोजके मशरूम्स आहेत त्याची शेती केली जाते. तसंच शेवाळ्यांमध्ये सुद्धा आहे की बहुतांश शेवाळी ही आरोग्याला चांगली नाहीत. खाण्यायोग्य काही मोजकी शेवाळी आहेत, स्पिरुलिना, क्लोरेल्ला नावाची, की तर त्याची सायंटिफिकली शेती केली जाते. तर मग जेव्हा हे खाडीचं आम्ही ॲक्च्युली काय करतो, नदीचं पाणी घेतो, त्याला आर्टिफिशियली सी वॉटरमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे मीठ, खायचा सोडा, अजून 2-4 सॉल्ट्स घालून त्या पाण्याची सॅलिनिटी वाढवली जाते. त्याचा pH 10 पर्यंत वाढवला जातो, म्हणजे हायली अल्कलाईन केलं जातं ते पाणी. त्याचं कारण असं की बाकी नदीच्या पाण्यामध्ये सापडणारी इतर जी शेवाळी आहेत ती त्या खारट पाण्यात आणि त्या अल्कलाईन एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकत नाहीत. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्पिरुलिनाच जगू शकतो. म्हणजे ती प्युरिटी मेंटेन करण्यासाठी ते आर्टिफिशियल सी वॉटरमध्ये त्याची शेती करावी लागते. पण त्याच्यात पेस्टिसाइड असं काय टाकायला लागत काही नाही? घालायची गरजच नाही, कारण ज्या वातावरणात आम्ही ती शेती करतो तिथले जे काही इतर कीटक म्हणा किंवा बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते या खारट पाण्यावर जगूच शकत नाहीत. ते फिरकत पण नाही? ते फिरकतही नाहीत तिथे. कुठे? आणि तुमची शेती पुण्याला? पुण्यापासून पुढे भोर तालुक्यामध्ये, म्हणजे पुण्यापासून साधारण 50 किलोमीटरवरती आहे भोर तालुक्यात. आणि तर ते पूर्ण जेव्हा तयार होतं ते शेवाळं, ते गाळून घेतल्यानंतर वाळवतो, पावडर केली जाते आणि मग पावडरपासून त्याचे पुढचे प्रोडक्ट्स बनवावे लागतात. कारण असं आहे की शेवाळं, त्यात ते समुद्री शेवाळं आणि त्यात वाळवलेलं, आणि विटॅमिन बी कंटेंट खूप जास्त असल्यामुळे त्याला तो एक टिपिकल समुद्री बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांना जो वास असतो ना, तो वास. मग ते शेवाळं कसं दिसतं? जेव्हा स्पिरुलिना पूर्ण वाढवतो आम्ही आणि गाळून घेतो, त्याची हिरवं असं लोण्यासारखा त्याचा गोळा तयार झालेला, पेस्ट असते ती. सगळ्यात जास्त न्यूट्रिशन त्या पेस्टमध्ये असतं, पण त्याचं शेल्फ लाईफ हे मॅक्सिमम 2 ते 3 दिवसाचं आहे. 4थ्या दिवशी मग त्याला कुजल्याचा वास यायला लागतो, म्हणून ती कम्प्लिटली वाळवायला लागते. आणि वाळवल्यानंतर त्याची हिरव्या रंगाची पावडर तयार होते. ओके. ही असं वाटतं हिरवा रंग घातलाय. आर्टिफिशियल कलर वाटू शकतो, पण हा कम्प्लिटली नॅचरल रंग आहे, कारण पालकापेक्षा 60 पट जास्त त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. पण ही पाण्यात घालून एक वास आहे वेगळ्या प्रकारचा. एक टिपिकल समुद्री वास असतो, किंवा तुम्ही फिश किंवा असा काहीतरी स्मेल आहे. हां, फिशी नाही, पण एक वेगळा विहिरीत पोहल्यानंतर जो एक वास बसतो नाकात, तो वास येतो त्याला. ही पाण्यात घालून पिणं जरा कठीण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संभाव आपण न्यूट्रिशनपेक्षा चवीला आणि वासाला महत्त्व जास्त. म्हणजे जेवण चमचमीत लागतं आपल्याला, ते किती पोषण आहे त्याच्यावर फारसं लोक लक्ष देत नाही. त्यामुळे हा जो वास येतो ना, या वासामुळे आजपर्यंत स्पिरुलिना फारसं प्रचलित झालं नाही, हे एक कारण असू शकेल. तर हा वास दाबण्यासाठी मग आम्ही त्याचे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवलेत. मग हे तर असं घेणं कठीण आहे. अच्छा, की कुठल्या फॉर्ममध्ये घेता येईल का, म्हणजे सप्लिमेंट म्हणून? मार्केटमध्ये नॉर्मली आपल्याला स्पिरुलिनाच्या कॅप्सूल्स आणि गोळ्या ह्या 2 फॉर्ममध्ये ते मिळतं. पण गोळ्यांना सुद्धा तो वास येतोच, त्यामुळे शक्यतो मी स्वतः मार्केटमध्ये याच्या कॅप्सूल्स आणलेले आहेत, स्पिरुलिनाच्या कॅप्सूल. आणि त्या कॅप्सूलचं वैशिष्ट्य असं आहे की कॅप्सूल कवर सुद्धा आमचे प्युअर व्हेजिटेरियन आहेत. त्याला ते HPMC कॅप्सूल कवर म्हणतात.
त्याच्यामुळे शाकाहारी लोकांना पूर्णपणे शाकाहारी पर्याय म्हणून ह्या कॅप्सूल्स अवेलेबल आहेत. अच्छा, हे असं कमर्शियली अवेलेबल आहे का? त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे एनर्जी वगैरे. उघडू कमी आहे. काय नाव आहे? ओ, हे बंद आहे. कशा दिसतात त्या कॅप्सूल? अच्छा अच्छा, नॉर्मल कॅप्सूल आहेत आपल्या म्हणजे मार्केटमध्ये. इतर ह्याला एवढा वास नाहीये. त्याला वास येणार नाही कारण ती पावडर पूर्णपणे एनकॅप्सुलेट झालेली आहे. कॅप्सूलचं कव्हर जास्त जाड तर नाहीये, म्हणजे आपल्याला HPMC व्हेजिटेरियन म्हणजे तुम्ही जर ती कॅप्सूल ओपन करून त्याची पावडर काढून ते कॅप्सूल कव्हर जर पाण्यात टाकलं ना, 15 मिनिटात ते कॅप्सूल कव्हर सुद्धा पाण्यामध्ये पूर्ण विरघळतं. एवढं ते सेफ आहे. म्हणजे आता अगदी 80 नंतरचे लोक म्हणा किंवा लहान मुलं असतात, त्यांना सुद्धा ती कॅप्सूल घेणं कठीण होत असेल ना. म्हणजे तो डोस जो आहे 1 ग्रॅमचा तो देताना असं काहीतरी चांगल्या फॉर्ममध्ये, म्हणजे आम्ही कसं मुलांना भाज्या या पिठात मिक्स करून त्याचे पराठे देतो, तशा प्रकारे काही आहे का अवेलेबल? मगाशी मी जो रिलायन्स फाउंडेशनच्या प्रोजेक्टबद्दल बोललो, तर तो 6 महिने ते 6 वर्ष एवढ्या लहान मुलांना ते द्यायचं होतं. तर एवढ्या लहान मुलांना कॅप्सूल गिळणं शक्य नव्हतं आणि तो जो वास येतोय पावडरला, त्या वासामुळे त्यांचे पालक ती पावडर द्यायला तयार नव्हते. तर त्यांच्यासाठी एक स्पेशल वेगळं प्रॉडक्ट आम्ही त्यावेळेस बनवलं आणि आता ते बऱ्यापैकी इतर लोकांमध्ये सुद्धा फेमस झालं. म्हणजे इव्हन आर्मीचे ॲथलीट सुद्धा तेच प्रॉडक्ट प्रेफर करतात. गोळ्या नको, आम्हाला ते प्रॉडक्ट द्या. आपल्याला खायला काहीतरी आवडतं. खायला आवडतं. ते स्पिरुलिनापासून बनवलेले हिरवे लाडू, हे लाडू आहेत. सगळे प्रेक्षक बघतील हिरवे लाडू. एक लाडू खाल्ला की तुमची एका वेळच्या जेवणाची पूर्ण गरज न्यूट्रिशनची ही पूर्ण होते. हा एक लाडू मी खाल्ला म्हणजे मला जेवायला नको. पोट भरणं आणि न्यूट्रिशन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जर खरोखर ब्रेकफास्टला खाल्ला ना, तर संध्याकाळी 4-4:30 पर्यंत तुम्ही सस्टेन करू शकता. हो. कसा लागतो? कशाने बनवला हा लाडू? तो नॉर्मल शेंगदाण्याचा लाडू आहे, पण त्याच्यामध्ये गूळ, शेंगदाणा, वेलची पावडर, स्पिरुलिना एवढंच आहे. पण ती रेसिपी अशी डेव्हलप केलेली आहे की सगळ्या टीमला एक देऊन टाकते. हो, निश्चित. उलट म्हणजे मी तर रेकमेंड करेन की सकाळी आल्यानंतर एक लाडू खा आणि तो जो इफेक्ट आहे एनर्जी संध्याकाळपर्यंत काम करा. संध्याकाळपर्यंत तुम्ही बघू शकता. बघते खाऊन कसं आहे. निश्चित. माझ्यात कळत पण नाहीये. मग अशी पावडरला जो वास होता तो या लाडूमध्ये तुम्हाला अजिबात येणार. कसं काय? तीच तर कमाल आहे. म्हणजे जवळपास 6 महिने लागले ती रेसिपी डेव्हलप करायला. की मोहोर सुपर फूड्स कंपनीचे लाडू. येस. की स्पिरुलिनाची न्यूट्रिशन कॉम्पोजिशन कॉम्प्रोमाइज न करता त्याचा वास पूर्णपणे दाबणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. कारण स्पिरुलिना आपल्याला शिजवता येत नाही कुठल्याही प्रोसेसमध्ये. म्हणजे बेकिंग, फ्राईंग, रोस्टिंग हे करताना त्याचं टेम्परेचर जर 50 डिग्रीच्या वर गेलं तर त्याच्यातले सगळे डेलिकेट विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे डिस्ट्रॉय होतात. मग त्यातनं जो इफेक्ट मिळायला पाहिजे तो मिळत नाही. त्यामुळे स्पिरुलिना हे कच्च्या फॉर्ममध्ये देणं हेच गरजेचं आहे आणि तो वास त्याचा कमी करून त्याचं न्यूट्रिशन मेंटेन ठेवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे जे आम्हाला या लाडू. थोडंसं म्हणजे कळतं की आपण काहीतरी एखादं पान खावं किंवा असं तसं, पण खाता येईल असं आहे. खाता येईल असं आहे. कुठलाही त्याला तो एक फिश स्मेल किंवा असं काहीही नाहीये. खूप छान आहे. मला एक विचारायचं आहे की हल्ली सप्लिमेंट म्हटलं ना की महाग असतात, म्हणजे मुद्दामून केलेली असतात महाग. आता हे म्हणजे सगळं गुणकारी आहे, याच्यात एक घेतलं की तुमचं सगळं भागतं. तर हे महत्त्वाचा प्रश्न, हे महाग आहे का? तुम्ही स्वतः बॉटलवरती MRP बघू शकता. ती एक बाटली जी आहे ती एका व्यक्तीला 1 महिना पुरते. 450 म्हणजे दिवसाला 15 रुपये. तुम्ही टपरीवर जाऊन चहा जरी प्यायलात 2 वेळा तरी 20 रुपये होते. एक वडापाव पण 20 रुपयाला मिळतं. तर एका वडापावपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला अख्ख्या दिवसाचं पोषण स्पिरुलिनामधून मिळू शकतं. तर ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं आहे. आणि मुळात असं आहे की इथेच आपल्याकडेच पिकल्यामुळे आणि लोकांपर्यंत ते पोचवता आल्यामुळे अतिशय रास्त दरामध्ये आपण ग्राहकांपर्यंत ते पोचवू शकतो. आणि हे लाडू कुठे मिळतील? म्हणजे जर आपल्या प्रेक्षकांना घ्यायचे असतील तर? कॅप्सूल्स आणि लाडू हे दोन्ही ही माझं स्वतःचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर मिळेल. त्या वेबसाईटवरनं ते घेऊ शकतात.
आम्ही सुरुवातीला काही दुकानांमध्ये ठेवून बघितले होते, पण मुळातच स्पिरुलिनाबद्दल कोणाला माहिती नाहीये. फारसा अवेअरनेस नसल्यामुळे हे काय आहे हेच लोकांना माहीत नव्हतं. आणि ज्या दुकानात आम्ही ठेवले होते जेव्हा तो दुकानदार सांगायचा 1 लाडू खा तुम्हाला दिवसभरात सगळं न्यूट्रिशन मिळेल, तर त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवला नाही. तर त्यामुळे सोशल दुकानदारांनी सांगणं वेगळं एक्झॅक्टली आणि एखाद्या डॉक्टरनी सांगणं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. खूप तर फरक त्यामुळे आहे. आम्ही आता ते कम्प्लिटली डिजिटल मार्केटिंग थ्रूच त्याचं तुमच्या मार्केटिंग करतो. वेबसाईटवर आणि आहे ई ते. कॉमर्स प्लॅटफॉर्म पण आम्ही डेव्हलप केलेला आहे की ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला घरपोच त्याची ऑर्डर मिळू शकते. तर हे मला असं ते लाडू वगैरे म्हणजे एकदम असं खूप इंडियन आणि महाराष्ट्रीयन असं वाटायला लागलं. पण आता हे ना मला असं वाटतं की हे अमेरिकन ट्रेड आणि ते सगळं सुरू झाल्यापासून ना असं वाटतं की आपल्यामध्ये गैरसमज वाढतोय की आपल्याला सुपर फूड्स माहितीच नाहीत, आपल्याकडे मिळतच नाहीत, ती सगळी तिकडून इम्पोर्ट होतात, असं काही आहे. म्हणजे मला असं वाटतं स्पिरुलिनामुळे हा समज लोकांचा दूर होईल. नक्कीच. मुळात सप्लिमेंट्स आपण घेतोय म्हणजे हे काहीतरी पाश्चात्य फॅड आहे हा लोकांचा समज असतो. आणि लोक असंही म्हणतात की आपलं भारतीय जेवण हे परिपूर्ण आहे, त्याच्यासाठी आहेच. वेगळं सप्लिमेंट घ्यायची गरज नाही. पण मग अशी जसं आपण बघितलं की बऱ्याचशा फळभाज्यांमध्ये न्यूट्रिशन कमी झाल्यामुळे जी खरोखर गरज आहे शरीराची ती आपल्या रोजच्या जेवणातनं पूर्ण होत नाही. त्यामुळे मग सप्लिमेंट्स आपल्याला घ्यावी लागतात. मग कुठले तरी सिंथेटिक सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा किंवा फॉरेनमधनं इम्पोर्ट केलेली सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा हे इथल्या मातीतपेक्षा पाण्यात पिकलेलं जे शेवाळं आहे त्या इथल्या पाण्यात जी शेती झालेली आहे, तर कम्प्लिटली नॅचरल आणि भारतीय असा हा सप्लिमेंटचा पर्याय लोकांना अवेलेबल आहे. तर म्हणजे सिंथेटिक सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा तुम्ही निश्चितच शाकाहारी आणि नैसर्गिक असलेलं स्पिरुलिना हा सप्लिमेंट म्हणून पर्याय निवडू शकता. खूपच छान. म्हणजे मला स्वतःलाच माहीत नव्हतं की स्पिरुलिना इतकं गुणकारी आहे आणि असं वाटतंय की सब दुखो की एक दवा आहे. म्हणजे आहेत क्लिनिकल ट्रायल्स आहेत, त्याच्यावर स्टडीज आहेत. मी सुद्धा आता परत जाऊन गुगलवर बघीन की काय काय त्याचे स्टडीज झालेले आहेत. तुम्ही इकडे आल्यामुळे म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे असं म्हणण्यासाठी नाही, पण मला बरंच काही कळलं आणि मला स्वतःला हेल्थ, वेलनेस, न्यूट्रिशनमध्ये भयंकर इंटरेस्ट आहे. तुमच्याकडून खूप छान माहिती मिळाली. आणि मुख्य म्हणजे हे लाडू बऱ्याच जण पौष्टिक म्हटलं की ते टेस्टी नसतं, पण आता मी खाल्लेलं आहे आणि ते टेस्टी पण आहे, पौष्टिक पण आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही इकडे आलात, बरंच काही माहिती दिलीत आणि छानसं लाडूचं पण मला खायला मिळालं. सर्व काहीतर्फे खूप खूप धन्यवाद. सर्व काहीसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्पिरुलिना हा विषय घेतलात आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्पिरुलिनाबद्दल अवेअरनेस होईल याच्याबद्दल मी सर्व काहीच्या सर्व थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर प्रेक्षको, आज खूप वेगळाच एपिसोड होता. स्पिरुलिना हे एक सुपर फूड आहे. ते का आहे मला स्वतःला माहीत नव्हतं. मला खूप प्रचंड माहिती मिळाली. आणि प्रत्येकाने खावं असं ते सुपर फूड आहे. खरं म्हणजे सुपर फूड हा शब्द बरोबर पण आहे आणि चुकीचा पण आहे. प्रत्येकाने 1 ग्रॅम एवढंशी एक कॅप्सूल जरी घेतली तरी आपल्या जेवणात जे काय कमी जास्त होत असतं ते सगळं भरून निघतं. तुम्हाला या विषयावर अजून जर काही माहिती हवी असेल, तुमचे काही विचार असतील तर कॉमेंट्समध्ये लिहा, आम्हाला प्रश्न विचारा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुम्हाला जर लाडू खायचे असतील किंवा रोज कॅप्सूल घ्यायचे असतील तर डॉक्टरांची स्वतःची वेबसाईट आहे मोहोर सुपरफूड्स. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ते लिहूच. तर जरूर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. हा एपिसोड महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण अजूनही लोकांना म्हणजे मलासुद्धा माहिती नव्हती स्पिरुलिना हे आपल्याकडेच वाढवलं जातं. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सर्व काहीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा वेगळा आणि महत्त्वाचा विषय घेऊन अशाच एक्सपर्ट गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.